आणि यानंतर सुप्रीम कोर्टातल्या आज घडणाऱ्या घडामोडींविषयी प्रशांत कदम आपल्याला माहिती देणार आहेत। आपण थेट प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, सुनावणी साधारणतः किती वेळात सुरू होणार आहे आणि आज सुनावणी सुरू झाल्यापासूनची प्रोसिजर नेमकी कशी असेल? सुप्रीम कोर्टाची जी दैनंदिन प्रक्रिया आहे त्याच्यानुसार सुरुवातीला मेन्शनिंग होत असतं। मेन्शनिंग संपलेलं आहे आणि आता कुठल्याही क्षणी हे न्यायपीठ जे आहे ते एकत्रित येऊन या सुनावणीला सुरुवात करेल। काल जे युक्तिवाद राहिलेले आहेत शिंदे गटाचे त्याच्यामध्ये आता मनिंदर सिंह त्याच्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद होणं बाकी आहे आणि आज सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे निकालाची। म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे ते 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जातंय की नाही याचा निकाल जो आहे तो आज कळणार आहे। म्हणजे मुख्य मुद्दे जे आहेत ते अजून तर म्हणजे त्याला वेळ आहेच, पण हे सगळं प्रकरण जून महिन्यापासून सुरू झाले। वारंवार बेंच बदलतायत। सुरुवातीला व्हॅकेशन बेंच होतं 2 न्यायमूर्तींचं, मग 3 न्यायमूर्तींचं बेंच आलं। माजी सरन्यायाधीश रमण्णा त्या बेंचमध्ये होते, मग घटनापीठ स्थापन झालं आणि आता परत अजून एक नवीन बेंच या सगळ्या घटनाक्रमामध्ये स्थापन होतंय का हे बघावं लागेल। अर्थात हे बेंच स्थापन व्हावं ही मागणी जी आहे ती ठाकरे गटाचीच आहे, जे या संपूर्ण प्रकरणातले याचिकाकर्ते आहेत। साधारणपणे 11:15 दरम्यान हे सगळं कामकाज जे आहे ते आजचं सुरू होऊ शकतं आणि आज युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती नेमकं काय म्हणतात, कारण आज हा दिवस या अर्थानं महत्त्वाचा आहे की हा जो काही डिसिजन असेल 5 न्यायमूर्तींचंच ठेवायचं की 7 न्यायमूर्तींचं याच्यावरती खूप काही गोष्टी म्हणजे डिपेंड आहेत। जर 7 न्यायमूर्तींच्याकडे गेलं तर त्या केसचा एक वेगळ्या दिशेनं प्रवास होईल, कदाचित वेळ सुद्धा लागू शकेल। जर 5 न्यायमूर्तींच्याकडेच राहिलं तर सलग सुनावणीची सुद्धा शक्यता आहे किंवा पुढच्या काही काळामध्येच लगेच निर्णय जो आहे तो येऊ शकतो आणि त्यामुळं या सगळ्याचं उत्तर ज्या प्रश्नावरती अवलंबून आहे 5 की 7 न्यायमूर्ती, त्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत। या सगळ्या सुनावणी संदर्भात शंभूराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांची प्रतिक्रिया पाहूया। आणि आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या 5 माननीय न्यायमूर्तींच्या समोर चालायचं का आणखीन काही मागणी करून ती 7 न्यायमूर्तींच्या पुढे हा शेवटी सर्वस्वी अधिकार आता माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमची न्यायाची बाजू आहे। आम्ही नियमाचा अभ्यास करूनच ह्या सगळ्या बाबी केलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला माननीय सुप्रीम कोर्टावरती विश्वास आहे। सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। याच्या बाबतीत आम्ही न्यायालयाच्या बाहेर बोलणं योग्य नाही। मी कालपासून सांगतो आहे की एकदा न्यायालयाच्या कक्षेत हा विषय नेल्यानंतर व माननीय तिथं न्यायालयासमोर जे सिनियर काउन्सिल बाजू मांडतात ती मांडत असताना एका बाजूला माननीय सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी सुरू असताना बाहेर आम्ही काहीतरी बोलणं, त्याच्यामुळं मला ते योग्य वाटत नाही। लेट म्हणजे न्यायालयाला त्यांचा निर्णय घेऊ द्या, ते निर्णय आल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य होईल। तर सुनावणीला सुरुवात झाली आहे। महेश जेठमलानी शिंदे गटाकडनं बाजू मांडतायत, त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। आज दोघांचा युक्तिवाद बाकी आहे। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय। प्रशांत, सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय, महेश जेठमलानी युक्तिवाद करतायत। नक्कीच आणि सुनावणीला सुरुवात होण्याच्या आधी काल सुद्धा सरन्यायाधीशांनी सुनावणी संपता 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन जी सूचना केली होती तीच आता सुरुवातीला केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा युक्तिवाद या एका मुद्द्यापुरता सीमित ठेवा की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही। अर्थात देताना सुद्धा ते काही ठराविक मुद्द्यांवरती जाणार आहे। सगळं प्रकरण जाण्याची शक्यता खूप कमी आहे। केवळ नबाम रेबिया केसचा जो मुद्दा आहे तो 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याच्या संदर्भातली मागणी आहे। आता महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे या सगळ्या प्रकरणातले आता तिसरे वकील आहेत, कारण काल आपण बघितलेलं होतं हरीश साळवेंनी युक्तिवाद केला, त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांचा सुद्धा प्रदीर्घ युक्तिवाद झालेला होता। राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहतांनी सुद्धा बाजू मांडलेली होती आणि आता महेश जेठमलानी हे आपला युक्तिवाद जो आहे तो मांडतायत शिंदे गटाच्या वतीनं। महेश जेठमलानींचा युक्तिवाद सुरू झालाय आणि कोर्टानं स्पेसिफिक राहायला सांगितलेलं आहे एका मुद्द्यावरनं। आज निकालाची अपेक्षा व्यक्त होते। जे या प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून सहभागी आहेत त्यांचा असा अंदाज आहे की आज काही ना काहीतरी निकाल येईल, परंतु आज संपूर्ण प्रकरणावरचा निकाल अपेक्षित नाही। तर आज निकाल हा फक्त 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच हे प्रकरण राहणार आहे की ते 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जातं हे पाहावं लागेल। प्रशांत, जर हे प्रकरण आणखी मोठ्या बेंचकडे गेलं
तर पुढे नेमकं काय होऊ शकतं, काय होण्याची शक्यता आहे? प्रकरण जर 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेले तर त्याचा सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम प्रकरण अजून लांबण्यावरती होऊ शकतं. कारण एकतर पहिल्यांदा हे 7 न्यायमूर्तींचं बेंच गठीत होईल आणि त्याच्यानंतर मग हे बेंच सुनावणी करून त्या संदर्भातला निकाल देईल. त्यामुळं किमान एक 2-3 महिन्यांसाठी हे प्रकरण जे आहे ते अजून लांबू शकतं जर 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण गेलं तर. अर्थात हे आपण केवळ वेळेच्या बाबतीत बोलतोय, पण जर मेरिटच्या दृष्टीनं बघितलं तर याचा अर्थ हा लागेल की हे प्रकरण घटनात्मक दृष्ट्या किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यातून अधोरेखित होईल. कारण खूप कमी वेळा 7-9 जजेस बेंचेस जे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे बसलेले आहेत आणि त्यामुळं निर्णय देताना त्यांना खूप बारकाईनं द्यावा लागणार आहे. कारण या सगळ्यामध्ये इतका घटनात्मक पेच आहे. कारण काल सुद्धा स्वतः सरन्यायाधीशांनी ही कबुली दिलेली होती की घटनात्मक दृष्ट्या आमच्यासाठी हा निकाल जो आहे तो खूप अवघड आहे. कारण दोनही बाजू, दोनही पोझिशन्स अशा ठिकाणी आहेत की तिथून काही वेगळ्या प्रथांना मार्ग जे आहे ते फुटू शकतात आणि त्यामुळं ते रोखण्यासाठी त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय जो आहे तो द्यावा लागेल. प्रशांत, यामध्ये आणखी एक मुद्दा की आता महेश जेठमलानी बोलतायत, त्यांच्यानंतर सुद्धा एका वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. यामध्ये पुन्हा ठाकरे गटाकडनं सुद्धा युक्तिवादाला त्यांना संधी दिली जाणार आहे का? या दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट आपला निर्णय सुनावण्याची शक्यता आहे? ज्या अर्थी केवळ रेफरन्सच्याच मुद्द्यावरती बोला, म्हणजे हे प्रकरण विस्तारित पीठाकडे द्यायचं की नाही त्याच मुद्द्यावरती बोला असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं आहे. पण काल शिंदे गटाकडनं जे काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत, विशेषतः ज्येष्ठ आणि नामांकित वकील हरीश साळवे यांच्याकडून, तर ते ठाकरे गटासाठी काहीसे डॅमेजिंग आहेत आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर जे आहे ते कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून येणं अपेक्षित आहे. कारण काही फॅक्ट्सवरती ते सुद्धा बोलतील आणि त्या ठाकरे गटाची बाजू पुन्हा एकदा मांडण्यासाठी कदाचित ते थोडासा वेळ घेतील. त्यामुळं आता सुद्धा आपण बघतोय की महेश जेठमलानी यांची जी सुरुवात आहे ती विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबद्दलचीच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की केवळ हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आर्टिकल 179 की ज्या अंतर्गत तुम्ही एक नोटीस पाठवू शकता अविश्वास प्रस्तावाची आणि त्याच्यानंतर अध्यक्षांचे हात असे बांधले जाऊ शकतात की नाही, त्याच्याबद्दल ते या ठिकाणी आपला सुरुवातीचा युक्तिवाद करताना दिसत आहेत. बरोबर. आणि कोर्टाकडनं सुद्धा एक महत्त्वाची टिप्पणी किंवा सूचना करण्यात आलेली आहे की तुम्ही विशिष्ट मुद्द्याला धरूनच बोला. कारण क्रोनॉलॉजी सांगणं असो, कोणत्या तारखेला काय झालं हे सांगणं असो, हे सारं काही कालच्या युक्तिवादामध्ये आधीच नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नबाब रेबिया केस जे आहे त्याच्या संदर्भात तुम्ही बोला. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ का 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण द्यायचंय याच विषयी आजची सुनावणी मर्यादित राहील अशा सूचना सुद्धा सरन्यायाधीशांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय. अविश्वास प्रस्तावानंतर सुद्धा अध्यक्षांना कारवाईचे अधिकार आहेत का असा प्रश्न त्यांनी कोर्टासमोर उपस्थित केलाय. हा अविश्वासाचा प्रस्ताव नरहरी झिरवाळ यांच्या विरोधातला प्रस्ताव आहे. आज प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे जात आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. प्रशांत, मगाशी 7 न्यायमूर्तींचा मुद्दा निघाला. जर ही सगळी सुनावणी लांबली, 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण जाऊन सुनावणी लांबली, तर त्याचे महाराष्ट्रातल्या निवडणुका असोत किंवा सत्ताकारण कोणते परिणाम प्रथमदर्शनी दिसू शकतात? नक्कीच, म्हणजे सत्ता संघर्षाचं प्रकरण, निवडणूक आयोगाचा निकाल आणि सुप्रीम कोर्टातल्याच म्हणजे केसमुळं लांबलेल्या निवडणुका, या तीनही घटना ज्या आहेत त्या एकमेकांशी राजकीयदृष्ट्या त्याचे परिणाम गुंतलेले आहेत आणि त्यामुळं आज नेमकं काय होतं याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. आत्ता जी सूचना महेश जेठमलानी यांना सरन्यायाधीशांनी केलेली आहे, या न्यायपीठाचे एक सदस्य, दुसरे सदस्य आहेत न्यायमूर्ती शहा, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे की आता घटना आणि तुम्ही सगळा इतर जो वस्तुस्थितीचा भाग आहे तो सांगू नका महाराष्ट्राच्या बद्दलचा, तो आम्ही काल भरपूर ऐकलेला आहे, केवळ या मुद्द्यावरती बोला. खरं तर हेच झालेलं होतं आणि कालच्या या सगळ्या गोष्टीबद्दल म्हणजे लिगल वर्तुळामध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कारण ठाकरे गटाचा पहिल्या दिवशीचा जो युक्तिवाद होता तो पूर्णपणे
अकॅडमिक शिस्तीमधला होता की त्यांनी केवळ त्या मुद्द्यांवरतीच आर्ग्युमेंट केलं की कायद्याच्या दृष्टीनं नबाम रेबिया केस रिफर होणं का महत्त्वाचं आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भातल्या घटना फार मांडलेल्या नव्हत्या की आमच्या बाबतीत हे घडलंय ते घडलंय वगैरे, पण हरीश साळवे यांनी काल जे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये या सगळ्या फॅक्ट्स सुद्धा होत्या आणि त्या आधारावरती त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते. त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादामध्ये सुद्धा हे सगळे फॅक्ट्स आलेलेच होते आणि आता त्यामुळे ही सूचना जी आहे ती महेश जेठमलानी यांच्यासाठी न्यायमूर्तींनी केलेली आहे. बघावं लागेल की आता त्यांचा युक्तिवाद नेमका किती काळ चालतोय आणि काय त्याच्यातून नवीन मुद्दे समोर येत आहेत. महेश जेठमलानी आपल्या युक्तिवादामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की उपाध्यक्ष जे होते विधानसभेचे त्यांना जी नोटीस अविश्वास प्रस्तावाची पाठवण्यात आलेली होती त्याच्या वैधतेवरती काही सवाल उपस्थित केले, परंतु त्यानंतर त्या नोटिशीचं पुढे काही झालं नाही, त्यांच्या आक्षेपाचं पुढे काही झालं नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती आधारित एखादी केस उभी राहू शकत नाही. हा मुद्दा काहीसा गौण ठरतो असं महेश जेठमलानींनी आपल्या युक्तिवादादरम्यान सुद्धा नमूद केलेलं आहे. शिंदे गटाकडनं युक्तिवाद करतायत महेश जेठमलानी. कोर्टानं अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं की तुम्ही आज विशिष्ट मुद्द्यापर्यंतच त्याच चौकटीमध्ये मर्यादित राहून बोला, इतर विषयांचा उल्लेख करू नका, कारण महाराष्ट्रात सत्ता संघर्षादरम्यान कोणत्या तारखेला काय झालं, किती जणांचा सहभाग होता, कुणाला नोटिसा गेल्या, कुणी काय केलं, ह्याची सविस्तर कल्पना किंवा माहिती आम्हाला कालच देण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशांत आजचा युक्तिवाद कमीत कमी वेळामध्ये मर्यादित ठेवून थोडासा वेळ घेऊन एखादा निकाल समोर आणण्याचा कोर्टाचा प्रयत्न असेल का? नक्कीच तोच प्रयत्न दिसतो आहे आणि जेठमलानी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ज्यांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस पाठवली गेलेली होती, तर ती नोटीस एका मेलवरनं आलेली होती. काल सुद्धा आपण शिंदे गटाकडनं युक्तिवाद ऐकलेला होता. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्याच्यावरती म्हणजे केवळ मेलवरनं आणि एका ॲडव्होकेटच्या मेलवरनं जरी ती पाठवली गेलेली असली तरी त्याच्यावरती 34 आमदारांच्या सह्या होत्या आणि त्यामुळं त्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता महेश जेठमलानींचा युक्तिवाद हा आहे की ही सगळी केस जी आहे ती या गोष्टीवरती आधारलेली आहे की तो म्हणजे अविश्वास प्रस्तावाची नोटीसच मुळात विहित नमुन्यामध्ये आलेली नव्हती असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. पण त्या सगळ्या नोटिशीबद्दल पुढं कुठलाही डिसिजन किंवा पुढं कुठं काही घडलेलंच नाही आहे आणि त्यामुळं ही नोटीस जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये कशी गैरलागू आहे, फार महत्त्वाची नाही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून महेश जेठमलानी करतायत. कारण आपण जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर पहिल्यांदा अपात्रतेची कारवाई करण्यासाठी नोटीस जी आहे ती बजावणार उपाध्यक्ष हे कळणार त्याच वेळी ही नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळं या नोटिशीचा एक खूप महत्त्वाचा रोल या सगळ्या केसमध्ये आहे. पण ती कशी या संपूर्ण प्रकरणामध्ये गैरलागू ठरते हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी करतायत. बरोबर आहे, तू उल्लेख केल्याप्रमाणे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वासाचा पाठवलेला प्रस्ताव किंवा तशी नोटीस ही या संपूर्ण केसमधला एक क्रुशियल मुद्दा आपल्याला म्हणावा लागेल. परंतु ती नोटीस इथे कशी वैध ठरत नाही, त्यावरती चर्चा कशी झाली नाही, त्यामुळे ही संपूर्ण केस काही त्या नोटिशीवरती आधारित नाही हे दाखवून देण्याचा युक्तिवाद किंवा हे दाखवून देण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या वकिलांकडनं केला जातोय. उपाध्यक्षांच्या नोटिसीबाबत हा सगळा मुद्दा सध्या कोर्टामध्ये चर्चेत आहे. जवळपास गेली प्रशांत 5 ते 7 मिनिटं विशेष काही अपडेट हातात येत नाहीये. नेमकं घडतंय काय कोर्टामध्ये? महेश जेठमलानी हे सांगायचा प्रयत्न करतायत की जशी म्हणजे शंका ते आमच्या नोटिशीवरती व्यक्त करतायत तशीच त्यांनी जी आम्हाला अपात्रतेची नोटीस दिलेली होती तर ती सुद्धा कायदेशीर दृष्ट्या बरोबर नव्हती. कारण त्यांचं म्हणणं आहे की एक पुरेसा वेळ द्यावा लागतो, ज्यांचं तुम्ही निलंबन किंवा अपात्र ठरवणार आहात त्यांना एक पुरेसा वेळ द्यावा लागतो. मात्र तेव्हा त्यांनी आम्हाला हा पुरेसा वेळ जो आहे तो दिलेला नव्हता. त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी लगेच त्यांना मध्ये इंटरप्ट केलं आणि त्यांना सांगितलं की पण याच कोर्टानं ही तारीख जी आहे ती पुढे ढकललेली होती. 12 जुलैपर्यंतचा वेळ जो आहे तो दिला गेलेला होता. तर त्याच्यावरती महेश जेठमलानी हे सांगतायत की हो, पण तेव्हा आमदार हे सगळे गुवाहाटीमध्ये होते, त्यांना सुरक्षेची गरज होती कारण त्यांना धमक्या दिल्या जात होत्या, जर तुम्ही मुंबईमध्ये आलात तर तुमच्या डेड बॉडीज परत जातील वगैरे वगैरे. तर हे जी बाहेरची विधानं आहेत त्याचा महेश जेठमलानी आता या सगळ्या बचावासाठी उपयोग करतायत की कशा पद्धतीनं आम्हाला तेव्हा शक्य नव्हतं मुंबईत येणं आणि ज्या पद्धतीनं नरहरी झिरवळ यांच्या म्हणजे त्यांना जी अविश्वास प्रस्तावाची नोटीस आलेली होती
तर त्याच्यावरती जसे प्रश्नचिन्ह उभं केले जात आहेत तसेच या आमदारांना जी अपात्रतेची नोटीस उपाध्यक्षांच्याकडून आलेली होती तर ती कशी योग्य नव्हती हे सांगण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी करतायत. अर्थात याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो आहे तो ते वेळेचा उपस्थित करतात की आम्हाला वेळ दिली गेलेली नव्हती. पण सुप्रीम कोर्टानंच हे स्पष्ट केलंय, म्हणजे आत्ताच सरन्यायाधीश म्हणतात की पण तुम्हाला तर वेळ वाढवून दिली गेलेली होती. 12 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टानं तारीख त्याच्यामध्ये दिलेली होती. बरोबर आहे. त्या मुद्द्याचा महेश जेठमलानींनी पुन्हा एकदा उल्लेख केला. हा प्रश्न पुन्हा हे सगळे मुद्दे मांडत असतानाच सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना थांबवून हे सांगितलेलं आहे की तुमचं या सगळ्या रेफरन्सबद्दल, म्हणजे हे प्रकरण विस्तारित पीठाकडे देण्यासंदर्भातलं मत काय आहे, तुमचे मुद्दे जे आहेत ते त्याच गोष्टीपुरते मर्यादित ठेवा. कारण जसं आपण म्हणतोय की हे जे सगळे मुद्दे आहेत नोटीसीचे किंवा त्यावेळी आम्हाला एवढा वेळ मिळालेला नव्हता, आम्ही तिकडे होतो, मग वगैरे वगैरे, हे महाराष्ट्राच्या घटनाक्रमाचे मुद्दे आहेत. आता आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आता जे हिअरिंग चालू आहे ते या मुद्द्यावरती चालू आहे की 2016चं अरुणाचल प्रदेशचं जजमेंट हे महाराष्ट्राच्या केसला लागू होतं की नाही, की या जजमेंटवरती म्हणजे जजमेंटमध्ये काही लूपहोल्स आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती अधिक विचार व्हायला हवा. कारण केवळ एक नोटीस अविश्वासाची दिली की लगेच अध्यक्षांचे हात बांधले जाऊ शकतात का, आणि मग असे हात बांधले जाऊन जे काही पुढच्या गोष्टी घडायच्या आहेत अपात्रतेसंदर्भातल्या त्याच्यापासून वाचता येऊ शकतं का, असे सगळे जे मुद्दे आहेत तर ते कायदेशीरदृष्ट्या डिस्कस होणं अधिक गरजेचं आहे का, या मुद्द्यावरती सध्या हिअरिंग चालू आहे. आणि त्यामुळे सरन्यायाधीशांनी महेश जेठमलानींना हे सांगितलेलं आहे की तुमचं आर्ग्युमेंट या मुद्द्यापुरतं ठेवा, तुम्ही आता बाकीच्या घटना आम्हाला वेळ कमी मिळाला वगैरे वगैरे किंवा ज्या तेव्हाच्या जून महिन्यातल्या घटना आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड त्याचा परत उल्लेख जो आहे तो करू नका. बरोबर. अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर द्यायला वेळ कमी मिळालेला होता, कोर्टानं संरक्षण दिलं, अभय दिलं, त्यानंतर पुढच्या घडामोडी घडल्याचा उल्लेख जेठमलानी यांनी केला. प्रशांत, आपण जेठमलानींचा आतापर्यंतचा युक्तिवाद नेमका कसा राहिलाय त्यातले काही प्रमुख मुद्दे आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अविश्वास प्रस्तावानंतर अध्यक्षांना कारवाईचे अधिकार आहेत का, हा प्रश्न त्यांनी कोर्टासमोर मांडला. उपाध्यक्षांनी नोटिशीच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित केले होते, जी त्यांच्याविषयीची अपात्रतेची नोटीस होती. मग त्यानंतर या नोटिशीवर कोणतीही चर्चा झाली नाही, त्यामुळे त्या नोटिशीचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं महेश जेठमलानींनी मत मांडलंय. उपाध्यक्षांनी पाठवलेली नोटीस नियमानुसार नव्हती, म्हणजे आमदारांना जी अपात्रतेची नोटीस पाठवली गेली ती नियमानुसार नव्हती आणि म्हणूनच या 16 सदस्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. आमदार गुवाहाटीमध्ये होते तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. मग ते कोर्टात गेले आणि कोर्टाकडनं राज्य सरकारनं त्यांना सुरक्षा पुरवली. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना आलेली नोटीस ती नोटीस वैध नव्हती असा आक्षेप पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांकडनं म्हणजे ठाकरे गट महाविकास आघाडीकडनं घेतला गेला. परंतु त्या नोटिशीविषयी पुढे काही चर्चा झालीच नाही आणि उलट नरहरी झिरवाळ यांनी इतर आमदारांना पाठवलेली नोटीस ही कशी अयोग्य होती, त्यांनी योग्य वेळ दिला कसा नाही, याबद्दलचा युक्तिवाद महेश जेठमलानींनी केला. परंतु कोर्टानं त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की आज एकाच मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे, त्यामुळे कधी कुठे कसं काय घडलं हे न सांगता तुम्ही आत्ता 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ का 7 न्यायमूर्तींचं खंडपीठ याविषयी आपण चर्चा करू अशा सूचना केल्यात. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय. प्रशांत, सरन्यायाधीशांनी जेव्हा महेश जेठमलानींना थांबवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही या घटना सांगू नका, तुम्ही या मुद्द्यावरती आर्ग्युमेंट करा की ही केस रिफर व्हायला पाहिजे की नाही, तर त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या एका केसचा हवाला जेठमलानी देत आहेत. आणि ही केस काय आहे तर ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं होतं की राज्यपाल ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चालू असतं त्यावेळी सुद्धा फ्लोर टेस्ट सांगू शकतात करायला. म्हणजे नबाम रेबिया केसमध्ये हा पण एक मुद्दा आहे की राज्यपालांना फ्लोर टेस्ट संदर्भातले अधिकार किती आहेत, प्रीपोन करण्याचे अधिकार आहेत का, कारण अरुणाचल प्रदेशच्या केसमध्ये त्यांनी ते प्रीपोन केलेलं होतं ज्याला कोर्टानं अवैध ठरवलेलं होतं. तर या सगळ्या संदर्भात आता जेठमलानी मध्य प्रदेशमधल्या एका केसचा हवाला देत आहेत आणि या केसनुसार सुप्रीम कोर्टाच्याच निकालामध्ये हे नमूद करण्यात आलेलं होतं की राज्यपालांना जरी समजा विधानसभा चालू असेल तर त्या दरम्यान सुद्धा फ्लोर टेस्ट बोलावण्याचा अधिकार आहे.
प्रशांत, हा मुद्दा कालही चर्चेत आलेला होता की राज्यपालांनी सांगितलं किंवा राज्यपालांनी परवानगी दिली म्हणून ती फ्लोर टेस्ट झाली, तर राज्यपालांच्या त्या सूचनेचा किती मोठा प्रभाव या संपूर्ण केसवरती जाणवतो, या मुद्द्यांवरती जाणवतो? नक्कीच मुळामध्ये एक फ्लोर टेस्ट जी आहे ती होणार होती, ती झालीच नाही, ती म्हणजे 30 तारखेची. कारण त्या फ्लोर टेस्टच्या विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता, पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यामुळे ती फ्लोर टेस्ट जी आहे ती होऊ शकलेली नाही. तर ही टेस्ट जी आहे ती राज्यपालांनीच बोलावलेली होती आणि त्या फ्लोर टेस्ट संदर्भातले हे आक्षेप जे आहेत ते चालू आहेत. कारण नंतर मग जो घटनाक्रम झाला ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, मग एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली आणि मग जी फ्लोर टेस्ट बोलावली गेलेली त्या फ्लोर टेस्टचा विषय आता इथं नाहीये. आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायला पाहिजे की ज्यावेळी हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं त्यावेळी राज्यपालांनी जे सांगितलेलं होतं की ठाकरे सरकारनं बहुमत चाचणी जी आहे ती सिद्ध करावी, तर त्याच्या संदर्भातला आर्ग्युमेंट म्हणजे तो राज्यपालांचा निर्णय कसा योग्य होता हे महेश जेठमलानी या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यासाठी त्यांनी ते जुने दाखले जे आहेत ते सुद्धा काढलेले आहेत मध्य प्रदेशच्या केस संदर्भातले. त्याच्यानुसार म्हणजे त्या मध्य प्रदेशच्या निकालानुसार ते असं सांगतात की सुप्रीम कोर्टच हे मान्य करते की या सगळ्या संदर्भात राज्यपालांना अधिकार आहेत आणि अगदी अधिवेशन सुरू असताना सुद्धा ते बोलवू शकतात वगैरे वगैरे. बरोबर, राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले तरी सुद्धा अध्यक्षांच्या अधिकारांवरती गदा येत नाही, असं एक प्रकारे महेश जेठमलानी यांच्याकडनं कोर्टामध्ये सांगितलं जात आहे. कारण राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यासाठी दिलेली परवानगी किंवा दिलेल्या सूचना हा सुद्धा संपूर्ण केसमधला एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. महेश जेठमलानी सध्या शिंदे गटाच्या वतीनं आर्ग्युमेंट करतात, त्यांचा युक्तिवाद सादर करतात. कोर्टानं आधीच सूचना केलेली आहे की आपल्याला आज एका विशिष्ट मुद्द्यापर्यंतच मर्यादित राहायचं आहे आणि त्याच चौकटीमध्ये राहून युक्तिवाद करायचा आहे. जसं प्रशांतनं सांगितलं तसं पहिल्या दिवशी जेव्हा ठाकरे गटाकडनं युक्तिवाद केला गेला तेव्हा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्रात तेव्हा नेमकं काय झालं याचा विशेष उल्लेख त्यांच्या युक्तिवादामध्ये पाहायला मिळाला नाही, परंतु काल जेव्हा हरीश साळवेंनी त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी क्रोनॉलॉजी एक्सप्लेन केली. त्यांनी इतर अकॅडमिक्स मुद्द्यांना जोडलं, ते महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींबद्दल आणि त्यांच्या युक्तिवादातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फ्लोर टेस्टच्या आधी दिलेला राजीनामा. आता या मुद्द्यावरनं तांत्रिकदृष्ट्या ठाकरे गटाची आणि याचिकाकर्त्यांची अडचण होणार का हे आपल्याला पाहावं लागेल. पण प्रशांत, गेल्या 8 महिन्यांपासून हे प्रकरण जवळपास जैसे थे परिस्थितीमध्ये आहे, प्रकरण पुढे सरकलेलं नाहीये. त्यामुळे आज किमान एखादा निर्णय देण्याचा प्रयत्न कितपत असेल सुप्रीम कोर्टाचा? नक्कीच त्याच्या आधी थोडंसं एक अपडेट सांगतो की महेश जेठमलानी मध्य प्रदेशच्या या केस संदर्भातला हवाला देत आहेत आणि त्याच्यामध्ये ते काय सांगू पाहतायत की उपाध्यक्षांना अपात्रतेसंदर्भातला निर्णय अजून घ्यायचा आहे. म्हणजे त्यावेळी सुरुवात झालेली होती महाराष्ट्राच्या केसमध्ये की नोटीस पाठवली होती वगैरे वगैरे, पण उपाध्यक्षांना या सगळ्या संदर्भात निर्णय करायचा आहे म्हणून राज्यपाल बहुमताची टेस्ट जी आहे ती थांबवू शकत नाहीत आणि तेच मध्य प्रदेशच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. हे कधीचं प्रकरण आहे मध्य प्रदेशचं, तर 2020चं, म्हणजे ज्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचं बंड झालं होतं, म्हणजे त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार, कमलनाथ जे मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार जे आहे ते कोसळलेलं होतं. तर या 2020च्या मध्य प्रदेशच्या केस संदर्भातला हवाला ते देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातला हा घटनाक्रम समान आहे आणि केवळ म्हणजे विधानसभा अध्यक्षांना तिथं अपात्रते संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे किंवा त्यांनी नोटीस दिली आहे म्हणून राज्यपाल थांबवू शकत नाहीत आणि त्यामुळं एक प्रकारे हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्याच केसशी संबंधित असल्याचं महेश जेठमलानी कोर्टाला सांगू पाहतायत. म्हणजे एक पॅटर्न दिसतोय आपल्याला की आपण हे बघितलेलं होतं की कर्नाटक, मध्य प्रदेशमधली सरकार जी आहे ती कशा पद्धतीनं बदलली गेलेली होती, तर त्याच समान केसचा वापर जो आहे तो कायदेशीर दृष्ट्या सुद्धा शिंदे गटाला किंवा भाजपला या ठिकाणी होताना दिसतोय. महेश जेठमलानी यांचं हे आर्ग्युमेंट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या या 2 केसमधली समानता न्यायपीठाला दाखवू पाहतंय. बरोबर आहे. मध्य प्रदेशच्या केसचा उल्लेख करताना त्यांनी हे स्पष्ट केलं की उपाध्यक्षांना जर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे तर त्या निर्णयाप्रती किंवा त्या निर्णयासाठी म्हणून राज्यपाल फ्लोर टेस्ट थांबवू शकत नाही. त्यामुळे एक प्रकारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फ्लोर टेस्टचे दिलेले आदेश कसे बरोबर होते
हे दाखवण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी यांच्या वतीनं शिंदे गटाच्या बाजूनं सध्या केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली, तसे आदेश दिले, तरी सुद्धा अध्यक्षांच्या अधिकारांवरती कोणतीही गदा येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊया। प्रशांत, जेठमलानी हे सांगायचा प्रयत्न करतायत की जेव्हा उपाध्यक्षांनी नोटीसी अपात्रतेसंदर्भातली दिली तर त्याच्यामध्ये केवळ 2 दिवसांची मुदत दिली होती। कायद्यानुसार किमान 7 दिवसांची मुदत देणं जे आहे ते अपेक्षित होतं। मग ते पुढचा घटनाक्रम पुन्हा सांगतायत की 29 तारखेला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि तो राजीनामा यासाठीच दिला कारण त्यांना माहिती होतं की आपण बहुमत चाचणी जी आहे ती सिद्ध करू शकणार नाही आणि त्यामुळं या सगळ्याचा याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये या केसचा। जर त्यांनी राजीनामाच दिलेला आहे आणि जर आम्हाला नोटिसाच विहित नमुन्यामध्ये मिळालेल्या नव्हत्या अपात्रतेसंदर्भातल्या तर या सगळ्याचा केसमध्ये फार परिणाम होत नाही हे सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे। पण त्यांच्या या युक्तिवादावरती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला 29 तारखेला, 27 जूनला सुप्रीम कोर्टाचीच एक ऑर्डर होती की ज्याच्यामुळं अपात्रतेसंदर्भातली जी कारवाई आहे त्याला 12 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं होतं। तर मग या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे हा फरक पडला नाही का असं सुप्रीम कोर्ट म्हणजे स्वतः सरन्यायाधीशच वकिलांना विचारतायत। आणि महेश जेठमलानींचा जो युक्तिवाद आहे तो आता संपलेला आहे। शिंदे गटाकडून हे तिसरे वकील होते ज्यांनी युक्तिवाद केला। पॉइंट्स वरती जर बोलायचं झालं तर त्यांनी मध्य प्रदेशच्या एका केसचा 2020च्या हवाला दिला आणि त्या माध्यमातून सांगितलं की राज्यपालांना हे अधिकार आहेत की ते अपात्रतेसंदर्भात जरी नोटिसा गेलेल्या असल्या तरी त्याच्यासाठी ते थांबू शकत नाहीत, त्यांना हवं तेव्हा ते फ्लोर टेस्ट बोलावू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे। आता युक्तिवाद सुरू झालेला आहे मणिंदर सिंह यांचा, जे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हे प्रकरण रेफर करण्याची कुठलीही गरज नाहीये। सध्याच्या कॉन्स्टिट्यूशनल स्कीम इतक्या मजबूत आहेत की त्या अंतर्गतच हा निवाडा होऊ शकतो, हे एक सुरुवातीचं आर्ग्युमेंट मणिंदर सिंह या ठिकाणी करताना दिसत आहेत। त्यामुळे महेश जेठमलानींचा युक्तिवाद जवळपास अर्ध्या तासाच्या आतच आटोपलेला आहे आणि महेश जेठमलानींनी आपला युक्तिवाद संपत असताना पुन्हा एकदा 29 तारखेवरती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या राजीनाम्यावरती भर दिला आणि त्याच्यावरती टिप्पणी सुद्धा केली आहे। आता हा या प्रकरणातला शेवटचा युक्तिवाद सुरू आहे। मणिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू झालाय। प्रशांत, पुन्हा एकदा दोन्ही बाजूंना संधी मिळणार आहे का एकमेकांचे मुद्दे काउंटर करण्यासाठी, आर्ग्युमेंटसाठी? खरं तर ती मागणी ठाकरे गटाकडून होऊ शकते कारण जसं आपण म्हणतोय की फॅक्ट्स ज्या आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातल्या त्या वारंवार उपस्थित केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्यामुळं ठाकरे गटाकडनं अर्थातच रिजॉइंडर जे आहे म्हणजे नैसर्गिक न्याय जो असतो कुठल्याही सुनावणीच्या दरम्यानचा तो जर बघितला तर तो मिळायला पाहिजे। ते स्वतः याचिका करते आहेत त्यामुळे पहिल्यांदा बाजू ते मांडतात, त्याच्यानंतर मग जी समोरची बाजू असते ती बाजू मांडते आणि त्याच्यानंतर सुद्धा जर काही मुद्दे असतील तर ते रिजॉइंडर सादर करण्याची मुभा जी आहे ती त्या याचिकाकर्त्यांना असते आणि त्यामुळं मणिंदर सिंह यांचा युक्तिवाद झाल्यानंतर जास्तीत जास्त तुषार मेहता, खरं तर त्यांनी काल सुद्धा युक्तिवाद केलेला होता, पण जर झाला तर तुषार मेहताचा एक युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर मग रिजॉइंडर कपिल सिब्बल करू शकतात। शिंदे गटाकडनं हा शेवटचा युक्तिवाद आहे। मणिंदर सिंग युक्तिवाद सध्या करता आहेत। यानंतर राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडू शकतात, युक्तिवाद सादर करू शकतात। त्यामुळे कदाचित प्रशांत, आज आपण एखाद्या निर्णयाची किंवा ठोस निकालाची अपेक्षा ठेवू शकतो का? नक्कीच, कारण काल सुद्धा सरन्यायाधीशांनी या सगळ्या संदर्भात म्हणजे आता हा सलग तिसरा दिवस आहे सुनावणीचा आणि या सगळ्या संदर्भातलं मत जे आहे ते त्यांनी बहुधा बनवल्याचं दिसतं आहे। आज निर्णय होणं सुद्धा अपेक्षित आहे कारण आठवड्यातले मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस घटनापीठानं आपल्यासमोर ठेवलेले आहेत। आज ही सुनावणी अपूर्ण राहण्याची शक्यता कमीच आहे, पण जर अपूर्ण राहिली तर ती मग पुढच्या आठवड्यावर जाईल थेट मंगळवारी, पण ती राहील असं वाटत नाहीये। सुनावणी वेगानं संपेल असं वाटतंय कारण आता मणिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर फक्त निकाल जो आहे तो लगेचच ओरली सांगितला जाईल का तो रिझर्व्ह ठेवून एका 2-3 दिवसानंतर जसं सुप्रीम कोर्टाची काही प्रथा आहेत त्याच्यानुसार सांगितला जाईल, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आता आर्ग्युमेंटच्या दरम्यान सुद्धा अनेकदा
कारण त्यांना आता काही मुख्य प्रकरणावरती भाष्य करायचं नाहीये, त्यांना केवळ या रेफरन्सच्या मुद्द्यावरती सांगायचंय. त्याच्यामुळे ते एका वाक्यात सुद्धा सांगू शकतात की आम्ही हे प्रकरण देतोय की नाही, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या संदर्भातली कारणं नंतर लिखित स्वरूपामध्ये देऊ शकतात. त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण हे जे काही घडेल आज की 5 न्यायमूर्तींच्याकडे जातंय की 7 न्यायमूर्तींच्याकडे, याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. आपण वारंवार उल्लेख करतोय की केवळ कायदेशीर दृष्ट्याच नव्हे तर राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप गोष्टी याच्यावरती अवलंबून आहेत, कारण त्याच्यामध्ये वेळ निश्चित होईल, त्याच्यामध्ये कुठल्या बाजूनं निकाल जास्त गांभीर्याने विचार करतोय हे दिसेल त्याच्यामध्ये, आणि निवडणूक आयोग आहे निकाल बाकी. त्यामुळं या सगळ्यामध्ये हा जो मुद्दा जो आहे 5 की 7 न्यायमूर्ती तो सगळ्या दृष्टीने परिणाम करणार असेल. अगदी बरोबर आहे. मनिंदर सिंग सध्या युक्तिवाद करतात. अध्यक्षांच्या अधिकारांबाबत त्यांनी उल्लेख केलेला आहे. कलम 179चा दाखला देत त्या मुद्द्यावरती भाष्य करतात. आपली लोकशाहीची प्रणाली निवडणुकांवरती आधारित आहे याचं सुद्धा मेन्शन त्यांनी कोर्टामध्ये केलेलं आहे. मनिंदर सिंग यांच्याकडनं अध्यक्षांचे अधिकार नेमके किती कसे याबद्दल कलम 179चा दाखला देऊन युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज लवकरात लवकर युक्तिवाद पूर्ण करून या संपूर्ण प्रकरणाचा एखादा निकाल देण्याची शक्यता कोर्ट दाट आहे, कारण आज वकिलांनी सुद्धा ही अपेक्षा व्यक्त केली आहे कामकाज सुरू होण्यापूर्वी की लवकरात लवकर युक्तिवाद संपतील आणि एखादा निकाल येऊ शकेल. प्रशांत, प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात की आज जर का सुप्रीम कोर्टानं आपला निकाल दिला किंवा ठोस टिप्पणी केली तर ती कोणकोणत्या मुद्द्यांसाठी खास करून टिप्पणी असेल किंवा तो निकाल असेल, कारण बरेचसे मुद्दे बऱ्याचशा याचिका आहेत. आज नेमकी सुनावणी किंवा आज नेमका निर्णय यापैकी कोणत्या मुद्द्यांवरती आधारित असणार आहे? आज खरं तर जेव्हा आपण निकाल म्हणतोय तेव्हा याच गोष्टीचा निकाल लागणार आहे की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्याकडे जाणार की 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जात आहे. कारण आणि ते पण जाताना सगळं प्रकरण जाणार नाहीये, तर ते केवळ विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार आहेत जे नबाम रेबिया निकालामध्ये सांगितले गेलेले आहेत तर त्याच्यावरती अधिक खल होणं गरजेचं आहे का? कारण महाराष्ट्राच्या केसमध्ये जर तो जसाच्या तसा निकाल लागू केला तर काही गोष्टी चुकीच्या घडतायत असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे, आणि त्यामुळं या एका मुद्द्यावरती हे विस्तारित खंडपीठाकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. आणि तेवढंच आपल्याला कळणार आहे आज की काय होतंय. अर्थात मुख्य प्रकरण जे आहे अपात्रतेसंदर्भातलं तर त्याच्यावरती अजूनही आर्ग्युमेंट जे आहेत ते सुरू झालेले नाही आहेत. म्हणजे जून महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे, वारंवार बेंचेस बदललेले आहेत, पण निर्णय एकही ठोस झालेला नाहीये. म्हणजे 8 महिने झालेले आहेत. केवळ सुप्रीम कोर्टानं जर काही एक महत्त्वाचा निर्णय दिला असेल तर तो केवळ निवडणूक आयोगाच्या बाबतीतला दिलेला आहे की निवडणूक आयोगानं आपलं काम आमच्या सुनावणीच्या दरम्यान सुद्धा चालू ठेवावं. याच्या व्यतिरिक्त कुठलाही निर्णय कुठलाही आदेश या सुप्रीम कोर्टानं दिलेला नाहीये, ज्याचा उल्लेख खरं तर कपिल सिब्बल यांनी सुद्धा परवा दिवशीच्या सुनावणीमध्ये केलेला होता की त्यांनी अत्यंत ठोस शब्दात हे सांगितलेलं होतं की काही राज्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निकालामध्ये खूप घाई केली, म्हणजे अगदी सलग सुनावणी केली. गोव्याचं सारखं राज्य असेल, राजस्थान सारखं राज्य असेल, पण महाराष्ट्राच्या केसमध्ये मात्र या सगळ्या बाबतीत का विलंब होतोय असा त्यांचा युक्तिवाद होता. अर्थात आपल्याला माहिती आहे की गोवा आणि राजस्थानमध्ये जी सरकार बनली तेव्हा तिथं काँग्रेसची सरकार जाऊन भाजपची सरकार बनलेली होती, आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्यामध्ये आता बघावं लागेल की या निकालाचा नेमका पुढे कसा परिणाम होतोय. बरोबर, हे प्रकरण प्रचंड रखडलेलं आहे आणि प्रशांत दिलेल्या माहितीनुसार आज एकाच मुद्द्यावरती निकाल येणार आहे. बाकीच्या अनेक याचिका असल्या तरी सुद्धा अध्यक्षांचे अधिकार नेमके कसे आहेत, काय आहेत याच्यावरती आधारित हा निकाल असेल. आणि 5 न्यायमूर्ती, सध्या 5 न्यायमूर्तींचंच खंडपीठ हे सगळं प्रकरण ऐकून घेत आहे, त्याच्यावरती निकाल ते देतील. तर 5 न्यायमूर्तींकडेच हे सगळं प्रकरण राहील का 7 न्यायमूर्तींकडे म्हणजे हायर बेंचकडे, आणखी मोठ्या बेंचकडे हे प्रकरण सोपवण्यात येईल याचा निर्णय होणार आहे. जर 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण गेलं तर सगळ्यात पहिला परिणाम काय होईल तर ही सगळी सुनावणी आणखी लांबणार आहे. म्हणजे आधीच 8 महिने होऊन गेलेले आहेत आणि त्यापाठोपाठ आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रकरण रेंगाळेल हे तर नक्की आहे, पण ठाकरे गटाचीच ही मागणी आहे की आणखी मोठ्या खंडपीठाकडे हे सगळं प्रकरण सुपूर्द केलं जावं, पुढे हँडओव्हर केलं जावं. अरुणाचल प्रदेशची जी केस आहे नबाब रेबिया प्रकरणातली, त्याचा सुद्धा खूप मोठा रेफरन्स महाराष्ट्राच्या आत्ताच्या युक्तिवादाला आणि केसला लागू पडतो, प्रकरणाला लागू पडतो. जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर अर्थातच
मोठ्या बेंचकडे हे प्रकरण जाणं हे अधिक उचित ठरणार आहे. सध्या मनिंदर सिंग शिंदे गटाकडनं युक्तिवाद करतायत. काही कलमांचा त्यांनी दाखला दिलेला आहे. अध्यक्षांचे अधिकार म्हणजे नरहरी झिरवाळ जेव्हा उपाध्यक्ष होते, उपाध्यक्षांना अर्थात अध्यक्षांचे अधिकार असतात, तेव्हा त्यांनी गुवाहाटीमधल्या काही आमदारांना 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. पण त्याच वेळेला नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात त्या आमदारांनी 34 आमदारांच्या सह्या होत्या त्याच्यावरती, त्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव पाठवलेला होता. मग अविश्वासाचा प्रस्ताव एखाद्या अध्यक्षांविरोधात असताना ते आमदारांवरती, सभागृहातल्या सदस्यांवरती एखादी कारवाई करू शकतात का, हे आजचं मूळ प्रकरण आहे. आणि उपाध्यक्षांचे अधिकार आणि हे प्रकरण आणखी मोठ्या बेंचकडे जाणार का, याविषयीचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. एकदा का हा निर्णय किंवा हा मुद्दा मार्गी लागला की कदाचित पुढच्या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात निकाल देणं किंवा सुनावणी घेणं हे अधिक वेगानं घडू शकतं. मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. प्रशांत, जवळपास 40-45 मिनिटांचा वेळ झालेला आहे युक्तिवादाला सुरुवात होऊन. आतापर्यंतचे प्रमुख मुद्दे युक्तिवादातले कोणकोणते राहिले आहेत? ज्ञानदा, जवळपास मनिंदर सिंह यांचा सुद्धा युक्तिवाद आता संपल्याचं दिसतंय. कारण ते जे सांगत होते त्या सगळ्या मुद्द्याचा सार जो आहे तो स्वतः सरन्यायाधीश यांनीच सांगितला. ते असं म्हणतात की तुम्हाला जे काही सबमिशन करायचं ते आमच्या लक्षात आलं. तुम्हाला म्हणायचं की ज्यावेळी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली जाते त्याच्यानंतर मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सुरू होतो. कारण जर अध्यक्षांना जे लोक अविश्वास प्रस्तावाची नोटीस देत आहेत त्यांच्या विरोधात ते पक्षपातीपणे वागू शकतात आणि त्यामुळं अशा वेळी त्यांनी कामकाज करणं हे योग्य नाही असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे, हे स्वतः सरन्यायाधीशांनी सांगितलं. त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी हे पण म्हटलं की तुम्ही म्हणजे मनिंदर सिंह असा युक्तिवाद करतायत की नबाम रेबियाचा जो कायदा आहे 2016चा जो निकाल आहे तो योग्य आहे. महेश जेठमलानींचं आर्ग्युमेंट होतं की अशा पद्धतीनं कुठलंही प्रकरण जे आहे ते 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे रेफर करण्याची गरज नाहीये आणि हे जे फॅक्ट्स आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातले त्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये हा निकाल जो आहे तो देता येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या अर्थी सीजीआयच असं म्हणतात की तुमच्या म्हणण्याचा अर्थ आम्हाला समजला, तर त्या अर्थी आता मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुद्धा कदाचित संपू शकतो आणि त्यामुळं बघावं लागेल की आता पुढचा युक्तिवाद जो आहे तो कुणाकडून सुरू होतोय. अर्थातच एक प्रकारे तुमचं म्हणणं संक्षिप्त स्वरूपात मांडा किंवा आटोपत घ्या असा एक प्रकारे अर्थ प्रतीत होतो सरन्यायाधीशांच्या या सगळ्या वक्तव्यावरनं. त्यामुळे आज 2 एकंदरीत युक्तिवाद इथे झालेले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुद्धा राज्यपालांच्या बाजूनं बाजू मांडू शकतात, कारण राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यासंदर्भात ज्या सूचना केलेल्या होत्या किंवा अनुमती दिलेली होती ते सुद्धा सगळं युक्तिवादाच्या चौकटीमध्ये येतं. त्यामुळे राज्यपालांच्या वतीनं आणखी कोणते मुद्दे मांडले जातात जर तुषार मेहता बोलले तर, कालही त्यांनी युक्तिवाद केलेला होता, तेही आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे कदाचित काही तासात काही मिनिटात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबद्दलचा आणखी एक निकाल आपल्याला अपेक्षित आहे. हा निकाल एवढ्याच गोष्टीपुरता मर्यादित असेल की प्रकरण आहे त्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच राहत आहे की आणखी मोठ्या बेंचकडे सुपूर्द केलं जात आहे. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, ज्या केसचा महाराष्ट्राच्या सगळ्या घडामोडींशी सातत्यानं संबंध जोडला जातो त्या केसमधले असे कोणते मुद्दे आहेत की ते थेट महाराष्ट्राशी रिलेट होतात, या प्रकरणामध्ये त्या मुद्द्यांना खूप महत्त्व येतं? नक्कीच. खरं तर आत्ता शिंदे गटाचे जे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांमध्ये परत त्या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या येताना दिसत आहेत आणि एकमेकांच्या मध्ये हा जो सगळा ताळमेळ आहे. कारण आपण बघितलं तर हरीश साळवेंनी उपस्थित केलेले मुद्दे वेगळे होते, त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांनी उपस्थित केलेला मुद्दा वेगळा होता आणि आता आपण बघितलं की महेश जेठमलानी यांनी अपात्रतेच्या संदर्भातला जो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे तर त्याच्यासाठी राज्यपाल फ्लोर टेस्टसाठी थांबू शकत नाहीत असं म्हटलं. आणि आता मनिंदर सिंह हे एका वेगळ्या मुद्द्यावरती बोलत आहेत. त्याच्यामुळं एक प्रकारे एक स्ट्रॅटेजी ठरल्यासारखं दिसतंय की कुणी नेमकं कुठल्या मुद्द्यावरती जोर द्यायचा आणि त्या अनुषंगानं ही शिंदे गटाची स्ट्रॅटेजी जी आहे ती आपल्याला 2 दिवसापासून दिसते आहे. आता कदाचित अजून एखादा जर वकील असेल कुणी तर शिंदे गटाकडनं बाजू मांडली जाईल, नाहीतर मग कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये
रिजॉइंडर सुद्धा सुरू होऊ शकतात. एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये जसं तू मगाशी म्हणालीस की काय नेमके मुद्दे महत्त्वाचे आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपात्रतेसंदर्भात निर्णय जो आहे तो जरी विधानसभेच्याच पटलावरती होत असेल, कारण सुप्रीम कोर्ट ठरवू शकत नाही आमदार अपात्र आहेत की नाहीत, पण त्याला 27 जूनच्या निर्णयानं एक स्थगिती दिली गेलेली होती. सुप्रीम कोर्टानंच असं सांगितलं की 12 जुलैपर्यंत थांबा आणि दरम्यानच्या काळामध्ये मग सुप्रीम कोर्टानंच फ्लोर टेस्टला परवानगी दिलेली होती. तर हा जो काही या दोन निकालांमधला अंतर्विरोध आहे किंवा हा जो पेच आहे तो सगळा याच मुद्द्याशी येऊन थांबतो की मग डिस्क्वालिफिकेशनला स्थगिती देऊन एक प्रकारे तुम्ही फ्री फ्लो ऑफ ह्युमन कॅपिटल ज्या या संज्ञेचा वापर काल स्वतः सरन्यायाधीशांनी केलेला आहे की अशा पद्धतीनं स्थगिती देऊन डिस्क्वालिफिकेशनला तुम्हीच अलाउड केलं. कारण ज्या क्षणी लक्षात आलं की डिस्क्वालिफिकेशन होत नाहीये त्याच्यानंतर मग बरेचसे लोक इकडून त्या बाजूला गेले आणि त्यामुळं ही जी संकल्पना आहे फ्री फ्लो ऑफ ह्युमन कॅपिटल तुम्ही अलाउड केलं तुमच्या एका निर्णयानं. तर या सगळ्या संदर्भातले मुद्दे जे आहेत ते या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आता सिद्धार्थ भटनागर हे शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करतायत. हो प्रशांत, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच, पण आता आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. अजूनही युक्तिवाद सुरू आहे, कोर्टात काय घडतंय या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.